गाढव कुत्र्याकडे गेला. लय बेस झाला. बेस किती झालाय? किती बेस झाला तो? आवाजातच बेस आहे. ऐका आता माता माऊल्यांना ऐका, इको बंद करा आवाजातला. साधा ठेवा, मस्त आवाज मोकळा ठेवा. ते गाढव कुत्र्याकडे गेलं. हा असं राहू द्या, आता स्पष्ट येतं ऐकायला. कुत्रा आपला आराम करत बसलेलं होतं आणि गाढव कुत्र्याकडे गेलं. कुत्र्याला म्हटलं, कुत्रा दादा, कुत्रा दादा, बोल ना माझ्याशी. कुत्र्याने काही गाढवाला व्हॅल्यू दिली नाही. मॉनिटरला आवाज दे, मॉनिटर नाही. कुत्र्याने काही, हा आता भेटला मॉनिटर. कुत्र्याने काही गाढवाला व्हॅल्यूज दिले नाही, बघितलंच नाही त्याच्याकडे. काय बा गाढव तर आहे बा. पुन्हा गाढवाने त्याला असं हलवलं, ए दादा बोल ना माझ्यासोबत, बोल. मग कुत्र्याने आपलं असं नुसतं पाहिलं त्याच्याकडे. काय काय काम आहे? कुत्सित भावनेने, म्हणजे बोलायची इच्छा नाहीये पण लय आग्रह करतोय, तर सांग काय काम काय तुझं? ते गाढव कुत्र्याला म्हटलं, कुत्रा दादा, कुत्रा दादा, मला तुझ्यासोबत एक शर्यत लावायची. कुत्र पडल्या पडल्याच म्हटलं, तोंड पाहिलंय का आरशात? माझ्यासोबत शर्यत लावायला तुझी लायकी आहे का? अरे तू वज वाहणारा प्राणी. सध्या माझ्यासाठी बंगल्यात स्पेशल रूम आहे. म्हातारे बाहेर पण आम्ही घरात आहे. आमची सध्या ठेप आहे. म्हटलं तुझी लायकी का माझ्यासोबत? तू काय पुरणार माझ्यासोबत शर्यतीला? ते गाढव म्हटलं, नाही नाही, आपल्याला एक शर्यत आहे. म्हटलं आपल्यात माझ्याकडे विषय, आपण ती शर्यत लावायची. कुत्रा म्हटलं काय? म्हटलं काय नाही दादा, 7 गावं ओलांडून गेलं की 8व्या गावामध्ये एक पर्वत आहे आणि त्या पर्वतावरती एक राजसिंहासन ठेवलेलं आहे. आपल्या दोघांपैकी जो अगोदर धावत पळत 7 गावं ओलांडून जाईल, 8व्या गावामध्ये जाऊन पोहोचेल, पर्वत चढून जाईल, तो ह्या 8 गावांचा राजा. बघा बरं का गाढवाच्या डोक्यात काय. कुत्र पडल्या पडल्याच मनातल्या मनात म्हटलं, म्हणूनच याला गाढव म्हणतात. गाढव पक्क गाढव आहे हे कुत्र्याच्या लक्षात आलं. अक्कलच नाही. अरे तू किती पाळणार? तुला कुठं वेग आहे का? मी आत्ता धूम ठोकल, 7 गावं ओलांडून जाईल, 8व्या गावात पोहोचेल, पर्वत चढून जाईल, राजसिंहासनावर जाऊन बसेल. तुला कधी एवढं रनिंग उरकणार रे? कुत्रा विचार करत नाहीये, अंतर्मुख होत नाही, भ्रमात आहे, ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये. बऱ्याचदा माणसाला ओव्हर कॉन्फिडन्स पराभूत करतो. आत्मपरीक्षण करत नाही, चर्चा करत नाही, मनन करत नाही, चिंतन करत नाही, भ्रामात आहे. बऱ्याचदा भ्रामात राहिल्यामुळेच माणसाचं आजपर्यंत अधःपतन झालेलं आहे. माणसाने वास्तविकता स्वीकारली पाहिजे. तो विचार करत नाहीये. तो म्हणतो तू काय पाळणार रे? तुझी माझी बरोबरी की मी आत्ता जाऊन पोहोचेल. गाढव म्हणतो तुम्ही व्हा राजा, तुम्ही जिंका, पण निवडणूक तर होऊ द्या ना. गाढवाच्या डोक्यात एकच आहे, निवडणूक झाली पाहिजे. कपटी आहे ते कुत्र्याकडून शब्द काढून घेत आहे. तर तुम्ही व्हा, तुम्हाला लय वेग आहे ना, तुम्ही पळा, तुम्ही राजे व्हा, मला काय अडचण नाहीये. कुत्र पुन्हा मनातल्या मनात म्हणाल, या गाढवाला लयच खुमखुमी आहे, याची एकदा चिरवावाच लागणार आहे. तुला लयच इच्छा आहे का रे माझ्यासोबत शर्यत लावायची? चल झाली शर्यत सुरू, चल काय पाळायचंय तुला, पळ. गाढवाला तेच पाहिजे होता. नक्की ना? शर्यत सुरू सुरू म्हणे, पळ तू. काय ताकद लावायची तेवढी लाव, लावा ताकद.
गाढवाने लगेच शब्द काढून घेतला, 7 गावं ओलांडून जाईल, 8व्या गावात जाऊन पोहोचेल, राजसिंहासनावर जाऊन बसेल, तो या 8 गावांचा राजा. गाढवाने आपलं एक 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 टप 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 पाऊल टाकायला सुरुवात केली. कुत्रं मनातल्या मनात म्हणालं की गाढव किती चालणार आहे हो, पुढे प्रतिस्पर्धीच नाही म्हटला. भ्रामात बघा कुत्रा, बरं का, कुत्र्याचे विचार तुम्ही बघा. प्रतिस्पर्धी याच्यात माझ्यात कुठं शर्यत होणार आहे, एकतर्फीच खेळ आहे म्हटला. काय धावपळ करायची गरज नाही, जेवण करू म्हटलं, आराम करू, आणि आराम झाल्यानंतर शर्यत संपून टाकू. शर्यत लढू म्हणत नाही, संपून टाकू, म्हणजे विजय आपलाच आहे. एक औपचारिकता म्हणून तर पळायचंय ते म्हणते. कुत्र्याने जेवण केलं, आराम केला, आराम वगैरे झाला, फ्रेश झाला, आणि मग म्हटला चला आता शर्यत संपून टाकू. महाराज, कुत्र्याने जी धूम ठोकली, वेग त्याला इतका प्रचंड, क्षणार्धात ते पहिल्या गावात जाऊन पोहोचलं. पण मायबापांनो, गावातले कुत्रे कुठं त्याला गावात येऊ देत आहे. गावातली कुत्री लागली ना त्याच्यावर भुंकायला, त्याची लोचकी तोडायला लागली. ती कुत्री काय त्याला गावात शिरू द्याय ना. हर कुत्ता आपने गली का शेर होता है. थोडी लहान पोरांचं मला सहकार्य करा तुम्ही. तुम्ही लहान पोरांचं मला सहकार्य केलं ना, गावातली कुत्री त्याच्यावर भुंकायला लागली, लोचकी तोडायला लागली. याने समजून सांगण्याचा प्रयत्न केला, अरे अरे तुम्ही असं काय वागायला लागले, हा काय वेडेपणा आहे, अरे घात होईल, अनर्थ होईल, आपल्या सगळ्यांचीच पत जाईल, इज्जत जाईल आपली, असं नका करू, नका भुंकू, नका लोचके तोडू. पण कुत्री कुठं ऐकत राहतात का हो. उलट समजून सांगायला गेल्यावर कुत्र्यांना तर जास्त जोर आला. कुत्रे जास्त भुंकायला लागली, जास्त लोचके तोडायला लागली, जास्त त्रास द्यायला लागली. त्याला वाटलं जाऊ द्या, आपलेच दात आहे, आपलेच ओठ आहे, वाईट मानून चालणार नाही, दुःख करून चालणार नाही, आपलेच आहे, पण अज्ञानी, यांना समजत नाही. उद्या मी जिंकल्यावर हेच डीजे पुढं नाचणार आहे, शॉली, नारळ, टोप्या हेच घेऊन येणार आहे. तुम्ही बघा, जे मतदान करत नाही ना, ते निवडून आल्यावर शॉल नारळ घेऊन सगळ्यांच्या आधी पुढं असतंय. ते कुत्रं म्हणालं उद्या हेच नाचणार आहे, यांनाच कळणार आहे, अरे तेव्हा दादाचं बरोबर होतं, आमचंच चुकलं, आम्हालाच योग्य ते निर्णय नाही घेता आले, हेच उद्या पश्चाताप करणार आहे. कुत्र्याने मनाला समजून सांगितलं, जाऊ द्या, आता पर्याय नाही, जरी आपले असले तरी आपल्याला यांच्यासोबत युद्ध करणं, संघर्ष करणं. कुत्र्याचा नाईलाज झाला, कुत्र्याने आपल्याच लोकांसोबत युद्ध केला, संघर्ष केला, लढला. हा पण भुंकला, याने पण लोचके तोडले, जिंकला. कसं बस ते गाव त्याने क्रॉस केलं. क्रॉस केल्यानंतर जे धूम ठोकायचा वेग एवढा प्रचंड, त्याला क्षणार्धात तर त्याच्या पुढच्या गावात जाऊन पोहोचलं. पण तिथं कुत्रे नव्हते काय. असं कोणतं गाव आहे महाराष्ट्रात जिथं कुत्रे नाही. घरोघरी मातीच्या चुली, पळसाला पानं 3च आहे, तिथंही कुत्रे हजरच बा. तिथले कुत्रे भुंकायला लागले त्याच्यावर, त्याचे लोचके तोडायला लागले, त्याला त्रस्त करायला लागले. याने पुन्हा समजून सांगायचा प्रयत्न केला, नका असं वागू, पण ऐकण्याची मानसिकता नाही. भुंकताय, लोचके तोडताय, तू पळ, तू येऊ नको, गावात शिरू नको, त्याला ढकलून लावताय. पुन्हा संघर्ष, पुन्हा युद्ध. दुसरं गाव क्रॉस केलं, तिसरं गाव क्रॉस केलं, चौथं गाव क्रॉस केलं, 5वं गाव. महाराज, एका 5व्या गावात गेल्यानंतर ना, प्रत्येक गावात जर असे स्पीड ब्रेकर आडवे येत आहेत, मला वेग चांगला आहे, गती चांगली आहे, पण रस्त्यात एवढे स्पीड ब्रेकर टाकून ठेवले की मला रनिंगच उरकत नाही. बऱ्याचदा आपल्या गाडीला वेग चांगला असतो, पण स्पीड ब्रेकरच लई, आणि आपलीच माणसं आपल्यावर भुंकतायत, लोचके तोडतायत. एक नैराश्य आलं की अरे, जिथे माझीच माणसं माझ्या बरोबर नाही, माझीच माणसं मला साथ देत नाही, मग लढायचं कुणासाठी. महाराज, सामाजिक काम करणाऱ्या माणसाला प्रत्येकाला ह्या टप्प्यातून जावं लागतं की सामाजिक काम करत असताना, देशहिताचं, जनहिताचं काम करत असताना सर्वात जास्त त्रास पहिल्यांदा जर कोण देतात तर ते आपले देतात.
त्या सिच्युएशन मधून प्रत्येकालाच जावं लागतं. आणि मग त्याच्या मनात विचार यायचं की अरे जिथं माझीच लोक माझ्यावर भुंकताय, माझीच लोक माझे लोचके तोडताय, मग लढायचं तरी कुणासाठी, जिंकायचं तरी कोणासाठी? असं नैराश्य यायचं, विचारात पडायचं. पण पुन्हा अंतकरणातून एक उर्मी जागी व्हायची. तुम्ही बघा, गावात कितीतरी माणसं आहे, त्यांनी एक काळ गावासाठी इतके पळाले, इतके धावले, इतके पळाले, इतके धावले. परिवाराला वेळ देणार नाही, आईला वेळ देणार नाही, बापाला वेळ देणार नाही, मित्रांना वेळ देणार नाही, पण सामाजिक कामासाठी पळणार पळणार पळणार. पण ज्यांच्यासाठी केलं तेच जेव्हा टोमणे मारतात, त्रास देतात, शेवटी काही गावातली माणसं ह्या मुद्द्यावर आले की आता इथून पुढं आपली गाडी, आपली माडी, आपल्या बायकोची गोल गोल साडी, संपला विषय. काहींनी सोडून दिलं, गावात येणं, बसणं, उठणं, ते पोरांमध्ये रमणं फिरणं नको म्हणतात. काय रे, आपलीच लोक लय नावं ठेवतात, आपलीच लोक त्रास देतात, मग करायचं कोणासाठी? काही काही चांगले सामाजिक दृष्ट्या चांगली माणसं होती, त्यांच्याकडे अभ्यास चांगला होता, ज्ञान चांगलं होतं, धोरणं चांगली होती, पण समाजाने साथ न दिल्यामुळे शेवटी त्यांनी प्रपंच निवडला. माझा माझा प्रपंच मी बाबा. त्याला यात्रा माहित नाही, उत्सव माहित नाही, काय माहित नाही त्याला. ते म्हणतो मी बाला माझं घर भलं. त्या विचारावर आली का? आपली लोक त्रास देतात. कुत्र्याच्याही मनामध्ये तसा विचार आला, पण पुन्हा त्याने अंतर्मनात जाऊन, खोलात जाऊन विचार केला की नाही, आपल्याला असं वागून चालणार नाही, आपल्याला माघार घेऊन चालणार नाही. इतिहास जर पाहिला तर इतिहासात जेवढ्या माणसांनी क्रांती केली त्या सगळ्या माणसांना त्रास हा झालेलाच आहे. मग छत्रपती शिवाजी महाराज असू द्या, धर्मवीर संभाजी महाराज असू द्या, ज्ञानेश्वर महाराज असू द्या, तुकाराम महाराज असू द्या, या सगळ्या मंडळींना त्रास जर सुरुवातीला कुठून झाला तर तो घरातूनच झाला, गावातूनच झाला, परिसरातूनच झाला. त्यांचे आदर्श डोळ्यासमोर यायचे नाही. जरी आपली लोक त्रास देतात, ही अज्ञानी आहे, यांचा अभ्यास कमी, यांचे विचार कमकुवत आहे, मला लढलं पाहिजे, मला झुंजलं पाहिजे. पुन्हा उठायचा. घायाळ झालेला होता, रक्तभांबाळ झालेला होता, सगळ्या बाजूंनी रक्त स्त्रावत होतं, गती मंदावली होती, ते कुत्रे भुंकलेले होते, शिवीगाळ केलेली होती, ते सगळं कानात सारखं सारखं वारंवार ऐकायला यायचं. पण पुन्हा उठला, पुन्हा 6वं 7वं 8वं गाव क्रॉस केलं, एक एक गाव पार करत करत गेला. 8व्या गावामध्ये जाऊन पोहोचला महाराज. पर्वत सुद्धा चढून गेला. आणि पर्वत चढून गेल्यानंतर पाहतो तर काय, त्या गाढवाला पोहोचून इतका वेळ झाला होता, एवढी हातातून वेळ गेली होती की गाढव कुत्र्याची वाट पाहता पाहता पाहता, आत्ता येईल मग येईल, मग येईल, आत्ता येईल, झोपी गेलो होतं गाढव राजसिंहासनावर. आणि जसंच कुत्र्याच्या पावलाचा आवाज त्याला आला आणि त्या गाढवाला जाग आली, आणि जाग आल्याबरोबर गाढवाने, आता मी सांगायची गरज आहे का, अहो ते राजसिंहासनावर उभं राहिलं आणि डायरेक्ट घोषणाबाजी, आता कसं वाटतंय, लई गोड वाटतंय. ते काय आपण सांगायची गरज आहे का महाराज? लय म्हणत होता तुझी लायकी नाही, आता कळाली की माझी लायकी काय. शेवटी बोलणे खाऊन घेतले होते. कपटी होता तो, महत्वाकांक्षी होता, त्याच्या मनात जे होतं ते त्याला करून दाखवायचं होतं, त्याने बोलून नाही दाखवलं. त्याचं कपट त्याने मग त्या राजसिंहासनावर घोषणाबाजी सुरू केली की आता कसं वाटतंय, लय गोड वाटतंय, झाली का नाही बारी, येऊन येऊन येणार कोण, गाढव दादाशिवाय आहेच कोण. सगळ्या त्या घोषणाबाजी जोरात सुरू झाली. आणि मायबाप तुम्हाला सांगू, गाढवाची ती घोषणाबाजी ऐकून कुत्र्याला राग नाही आला बरं का, नका वाजू, कुत्र्याला वाईट सुद्धा नाही वाटलं.